श्री देवी भागवत पुराण स्कंद 1 अध्याय 19 शुकाचे शंकानिरसन. शुकाचा विवाह. शुकाने राजा जनकाला विचारले, हे राजा, मायेत गुरफटलेला मनुष्य निस्पृह असणे कसे शक्य आहे? शास्त्रांचे ज्ञान जरी झाले तरीही मन ममत्व सोडत नसेल तर तो मनुष्य मुक्त कसा होणार? नुसता दिव्याबद्दल गोष्टी ऐकल्यामुळे अंधाराचा नाश होत नसतो. तसेच शास्त्र जाणूनसुद्धा अंतःकरणातला अज्ञानरूपी अंधार जाणार नाही. मनुष्याला धनसंपत्तीची इच्छा, राज्यसुखाची इच्छा, युद्धात विजयी होण्याची इच्छा या असणारच. मग तो जीवनमुक्त कसा होईल? तसेच चोर आणि सज्जन यातील फरक तुम्हाला जाणवतो. हे माझे व ते दुसऱ्याचे हे तुम्हाला कळते, तर तुम्ही विदेही कसे काय? कडू, तिखट, तुरट, आंबट वगैरे चवीतला फरक तुम्ही जाणता. चांगले ते तुम्हाला आवडते व वाईट आवडत नाही. तसेच झोप, स्वप्न व जागृती तुमच्या ठिकाणी आहेत, मग तुर्यावस्था कुठे राहिली? सैन्य, घोडे, रथ, हत्ती या गोष्टी माझ्याच मालकीच्या आहेत हे तुम्हाला जाणवते की नाही? हे राजा, तुम्ही चांगले तेच खाता, कधी आनंदी तर कधी बेचैन असता. सर्प आणि पुष्पहार यांना तुम्ही सारखे समजणार का? हे राजा, जो माती आणि सोने यांना सारखेच समजतो तोच खरा मुक्त होय. जो प्राण्यामध्ये एकात्मभाव ठेवतो व सर्वांवर सारखेच प्रेम करतो तोच मुक्त होय. शुक जनक राजाला पुढे म्हणाला, हे राजा, मी अगदी मनापासून सांगतो, घरादारामध्ये खरोखरच माझे चित्त रमत नाही. निस्संग होऊन एकट्यानेच भटकणे हेच मला आवडते. एखाद्या हरिणाप्रमाणे वन्य फळे व कंदमुळे खाऊन मी फिरत राहीन. मला सौंदर्यवती पत्नी, घर, धन यांची खरेच जरुरी नाही. माझे मन संपूर्णपणे विरक्त झाले आहे. तुमच्या मनात संसाराविषयीचेच विचार असतात, म्हणून मी विमुक्त आहे असे सांगणे हे तुमचे ढोंग आहे असे मला वाटते. तुम्हाला केव्हा धनाची चिंता, केव्हा शत्रूची तर कधी सैन्याची चिंता असते, तर मग तुम्ही निश्चिंत कसे काय? हे राजा, तुमच्याच वंशामध्ये पूर्वी एक निमी नावाचा राजा होऊन गेला. एकदा त्यांना एक यज्ञ करायचा होता म्हणून ते वसिष्ठ मुनींकडे गेले आणि त्यांना यज्ञकृत्याचे पौरोहित्य करण्याचे आमंत्रण दिले. तेव्हा वसिष्ठ ऋषी म्हणाले की इंद्राने यज्ञकरिता त्यांना अगोदरच आमंत्रण दिले आहे, म्हणून ते आधी इंद्राचा यज्ञ पूर्ण करतील व नंतर तुमच्याकडे येतील. तोपर्यंत निमी राजाने यज्ञाला लागणारी सामग्री आणून ठेवावी. असे बोलून वसिष्ठ मुनी अमरावतीला इंद्राचा यज्ञ पूर्ण करण्यासाठी गेले. त्यानंतर निमी राजाने दुसरा कोणाला तरी पौरोहित्याचे आमंत्रण देऊन संपन्नतापूर्वक यज्ञ पूर्ण केला. ही गोष्ट जेव्हा वसिष्ठ ऋषींना कळली तेव्हा त्यांना निमी राजाचा फारच राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी निमी राजाला शाप दिला की अरे गुरुची अवहेलना करणाऱ्या, तुझा देह पतन पावेल. तेव्हा निमी राजाने देखील वसिष्ठ ऋषींना प्रतिशाप दिला की त्यांचाही देह पतन पावेल. अशा प्रकारे परस्परांना दिलेल्या शापामुळे दोघांचेही देह पतन पावले. तर मग हे राजा, तुम्ही मला सांगा की निमी राजा हा विदेही होता, मग त्याने स्वतःच्या गुरुलाच कसा शाप दिला? शुकाचे हे प्रदीर्घ भाषण ऐकून जनक राजा शांतपणे म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठा, तू जे सांगितलेस ते सर्व खरेच आहे, परंतु त्यात अवास्तव असे काहीही नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, महर्षी व्यास हे माझे गुरु तर आहेच, पण मान्यवर व्यक्तीसुद्धा आहेत. त्यांनी जे सांगितले ते खरेच आहे. तू वडिलांना सोडून रानात जावे असे म्हणतोस, पण तिथेही तुझा संबंध हरिण वगैरे प्राण्यांशी जडणार नाही हे कशावरून? सर्व ठिकाणी पंचमहाभूते आहेतच, तर तू तिथे तरी निस्संग कसा राहू शकशील? आहार वगैरेची काळजी तुला असणारच, मग तू निश्चिंत कसा होणार? दंड व आसनाची जशी तुला वनात चिंता असेल तशीच माझ्या मनात राज्याची चिंता असते. एवढ्या लांबवरून येऊन सुद्धा तुझ्या मनात विकल्प आहे, परंतु मला विकल्प किंवा शंकाच नाहीत, म्हणून मी सदा सर्वदा निर्विकल्पच आहे. हे ब्राह्मणा, मी निस्संकोचपणे झोप घेतो व सुख उपभोगतो, परंतु मी यात गुंतलेलो नाही. अशी दृढ भावना असल्यामुळेच मी सदा सुखीच असतो. मी बद्ध आहे या भावनेमुळेच तू दुःखी आहे. या भावनेचा तू त्याग कर आणि समाधानी वृत्ती ठेवून सुखी हो. हे शरीर माझे आहे व मी बांधला गेलो आहे या भावनेमुळेच तू दुःखी होतोस. धन, घर व राज्य माझे नव्हेच असा माझा ठाम निश्चय आहे.
अरे देहच जिथे माझ्या स्वाधीन नाही तिथे राज्याचे ममत्व कुठून असेल? हीच मुक्ती आणि हाच मोक्ष होय. जनक राजाचे असे निश्चयात्मक बोलणे ऐकून शुकाच्या मनाला मोठी प्रसन्नता लाभली. शुक जनक राजाचा निरोप घेऊन पुन्हा वडिलांपाशी आला. तेव्हा महर्षी व्यासांना फारच आनंद झाला. त्यानंतर शुक आपल्या पित्याजवळच राहू लागला. त्यानंतर शुकाने एका पीवरी नावाच्या स्वरूपसुंदर आणि गुणवान मुलीशी लग्न केले. तिला शुकापासून 4 मुलगे आणि 1 मुलगी झाली. त्यांची नावे कृष्ण, गौरप्रभू, भुरी आणि देवश्रुत, आणि कन्येचे नाव कीर्ती असे ठेवले. पुढे कीर्तीचे विभ्राजाचा मुलगा अणुह याच्याशी झाला व तिला ब्रह्मदत्त नावाचा एक प्रतापी पुत्र झाला. पुढे नारदांच्या उपदेशामुळे त्याला म्हणजे ब्रह्मदत्ताला ज्ञानप्राप्ती झाली आणि मुलांच्या स्वाधीन राज्य करून ब्रह्मदत्त योगसाधना करू लागला. बद्रिकाश्रमात राहून नारदांकडून मिळालेल्या मंत्राच्या जपाने ब्रह्मदत्त पूर्ण ज्ञानी झाला. इकडे शुकानेही आश्रम सोडला आणि नारद मुनींच्या उपदेशानुसार कैलास पर्वताच्या एका रमणीय शिखरावर जाऊन ध्यान करू लागला. त्यानंतर शुकारा देखील उत्तम सिद्धी प्राप्त झाली आणि तो एकाएकी उसळून आकाशात गेला व तिथे एखाद्या सूर्यासारखा प्रचंड तेजाने तळपू लागला. त्याच्या उसळण्याच्या मेघामुळे त्या शिखराचे तुकडे झाले व बरेच उत्पात घडून आले. एखाद्या वायूसारखा तो अवकाशात भ्रमण करू लागला. सर्व देवदेवता त्याची स्तुतिस्तोत्रे गाऊ लागले. तेव्हा प्रत्यक्ष शंकर तिथे आले व ते व्यासांना म्हणाले, तू आता शोक आवरता घे. तुझ्या सर्वश्रेष्ठ अशा योगी पुत्राला दुर्लभ अशी गती मिळाली आहे. तेव्हा तुझ्यासारख्या श्रेष्ठ महात्म्याने शोक करता कामा नये. अरे, उलट अशा पुत्रामुळे तुझीच कीर्ती वाढली आहे. तेव्हा व्यास रडत रडत बोलू लागले, हे माहेश्वरा, दुःख जाता जात नाही. त्याला मी काय करू? मुलाचे दर्शन झाल्याशिवाय माझ्या डोळ्याची तृप्ती होणार नाही. भगवान शंकर म्हणाले, ठीक आहे. असे आहे तर मग तुला तुझ्या मुलाची छाया दिसेल. ती पाहूनच आपला शोकावर. अशा प्रकारचा वर देऊन महादेव गुप्त झाले व पुत्राच्या वियोगामुळेच अत्यंत दुःखी झालेले व्यासमुनी आपल्या आश्रमाकडे परतले. श्रीदेवी भागवत पुराण अध्याय 19 समाप्त. श्री देवी भागवत पुराण स्कंद 1 अध्याय 20. व्यासांकडून कुरुवंशाचा विस्तार. समस्त ऋषींनी सुतांना प्रश्न केला. शुकाला तर परम गती मिळाली. मग व्यासांनी पुढे काय केले ते आम्हाला सविस्तरपणे सांगा. सूत पुढे सांगू लागले की वेदाभ्यास पूर्ण केलेले असे व्यासांचे 4 शिष्य होते. त्यांची नावे असित, देवल, वैशंपायन, जैमिनी अशी होती. तसेच सुमंत या नावाचा आणखीही एक शिष्य होता. ते सर्वजण व्यासांची आज्ञा घेऊन धर्मप्रचार करण्यासाठी निघून गेले. आता तर व्यास अगदीच एकटे पडले. शुकाच्या विरहाचे दुःख तर ताजेच होते. तेव्हा व्यासांनी कुठेतरी दूर जावे असा विचार केला आणि त्यांना एकदम आपली आई सत्यवती हिची आठवण झाली. ते नदीकाठावरील आपल्या जन्मभूमीकडे आले आणि त्यांनी निषाद राजाजवळ आपल्या आईची चौकशी केली. तेव्हा आपल्या आईचा राजा शंतनूबरोबर विवाह झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर व्यासांनी सरस्वती नदीच्या काठी आश्रम बांधला आणि ते तप करीत तिथेच राहिले. तेजस्वी अशा शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे 2 मुलगे झाले आणि तिची सवत गंगा हिला एक पुत्र झाला. त्याचे नाव होते देवव्रत. काही काळानंतर दैवगतीनुसार शंतनू मरण पावला. देवव्रताने यथाविधी पित्याचे उत्तरकार्य पार पाडले. त्याने चित्रांगदाचा राज्याभिषेक करून त्याला गादीवर बसवले. स्वतः ज्येष्ठ पुत्र असून देखील राज्यावर न बसण्यामागचे कारण म्हणजे शंतनूचा सत्यवतीशी विवाह होण्याअगोदर देवव्रताने सत्यवतीच्या वडिलांना मी विवाह करणार नाही असे वचन दिले होते. अशी भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचे नाव भीष्म म्हणून प्रसिद्ध झाले. सत्यवतीचा मोठा मुलगा चित्रांगद हा फार बलवान होता. एकदा ता मोठ्या सैन्यासह शिकारीला गेला होता. त्यावेळी एक चित्रांगद याच नावाचा एक गंधर्वपती आकाशमार्गाने चालला असता त्याने राजा चित्रांगद याला बघितले. तो तसाच तिथे उतरला व त्याने राजाला युद्धासाठी आव्हान दिले.
तेव्हा त्यांच्यामध्ये 3 वर्ष युद्ध झाले. परंतु शेवटी राजा त्या गंधर्वाच्या हातून मरण पावला आणि इंद्रलोकी गेला. त्याची उत्तरक्रिया भीष्मानेच केली. त्यानंतर सर्वांनी विचित्रवीर्याला राज्यावर बसविले. विचित्रवीर्य जेव्हा विवाहयोग्य झाला तेव्हा भीष्म त्याच्या विवाहाचा विचार करू लागले. त्याच सुमारास काशीराजाने त्याच्या 3 मुलीचे स्वयंवर मांडले होते. सर्व देशाचे राजे व राजपुत्र तिथे आले होते. तेव्हा तिथे महापराक्रमी भीष्म गेले आणि सर्व राजांचा पराभव करून त्यांनी काशीराजाच्या 3ही मुलींना पळवून आणले. नंतर सत्यवतीशी विचारविनिमय करून एका चांगल्या मुहूर्तावर त्या तिघींचा विचित्रवीर्याबरोबर विवाह ठरविला. तेव्हा त्यातील मोठ्या मुलीने भीष्माची भेट घेऊन त्यांना सांगितले की तिने पूर्वीच शाल्व राजाला मनाने स्वयंवरात पसंत केले होते व त्यानेही तिला पसंत केले होते. तेव्हा भीष्म धर्मनिष्ठ असल्यामुळे याबाबतीत त्यांनी ब्राह्मण, वृद्ध आणि सत्यवती यांचे मत घेतले आणि तिला सन्मानपूर्वक शाल्वा राजाकडे पाठवून दिले. जेव्हा तिने शाल्वराजाला सर्व वस्तुस्थिती सांगितली तेव्हा शाल्वराजा म्हणाला, हे सुंदरी, माझ्या देखतच भीष्माने तुझा हात पकडून तुला रथात घेतले, म्हणून मला आता तुझा स्वीकार करता येणार नाही. तेव्हा भीष्माने त्याग केला असला तरी मी तुला आईसारखीच समजतो. त्यानंतर अंबा परत रडत आक्रोश करत भीष्माकडे आली आणि भीष्माला म्हणाली, शाल्व माझा स्वीकार करायला तयार नाही, तेव्हा तुम्ही माझा स्वीकार करा. हे देवव्रत, तुम्ही धर्म जाणता. जर तुम्ही मला स्वीकारले नाही तर मी निराधार अशी कुठे जाणार, काय करणार? मला मरण जवळ करण्याशिवाय गत्यंतर नाही. तेव्हा भीष्म म्हणाले, हे रूपवती, एकदा तुझे मन दुसऱ्यावर आसक्त झालेले असल्यामुळे तुझा स्वीकार करता येणे कसे शक्य आहे, तर तू आता तुझ्याही पित्याकडे परत जा. हे उत्तर ऐकल्यावर निराश झालेली अंबा एका पवित्र अशा तीर्थक्षेत्रावर गेली आणि तपश्चर्या करू लागली. तिच्या 2 बही अंबालिका आणि अंबिका यांचा विवाह विचित्रवीर्याशी झाला. असा 9 वर्षाचा काळ लोटला. त्याचवेळी विचित्रवीर्याला क्षयरोगाची बाधा झाली आणि त्यातच त्याचा अंत झाला. त्यानंतर सत्यवतीने भीष्माला बोलावून घेतले व म्हणाली, आता हे राज्य व आपला ययाती वंशाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझ्यावरच आहे. तेव्हा तू राज्याचा स्वीकार कर आणि आपल्या भावांच्या स्त्रियांचा देखील स्वीकार कर, म्हणजे आपला वंशविच्छेद होणार नाही. तेव्हा भीष्म म्हणाला, हे माते, मी जी शपथ घेतलीये ती तुम्हाला ठाऊक आहेच. मी राज्यही करणार नाही आणि विवाहसुद्धा करणार नाही. हे ऐकून सत्यवती काळजीत पडली. तेव्हा भीष्म सत्यवतीला म्हणाला, हे माते, तू चिंता करू नकोस. विचित्रवीर्याच्या स्त्रियांना क्षेत्रज पुत्र होतील अशी व्यवस्था कर, अर्थात एखाद्या कुलीन ब्राह्मणाकडून तुझ्या सुनांना पुत्र होईल असे कर. कुळाचं रक्षण अशा तऱ्हेने संकटाच्या वेळी करण्यासाठी वेदांनीसुद्धा क्षत्रियांना अनुमती दिली आहे. मग तुझे नातू राज्यावर बसतील, पण त्यांचा व राज्याचा सांभाळ मी करीन. तेव्हा अचानक तिला कुमारी असताना आपल्याला पुत्र झाल्याची आठवण आली व तिने मनोमनी ध्यान करून व्यासांना बोलावून घेतले. तेव्हा व्यास तात्काळ तिथे प्रकट झाले. तेव्हा सत्यवतीने व्यासांना सांगितले की विचित्रवीर्याच्या पत्नीपासून व्यासांनी पुत्र उत्पन्न करावेत. व्यासांनी आईची आज्ञा शिरोधार्य मानली. नंतर जेव्हा विचित्रवीर्याची पत्नी अंबिका हिच्याशी व्यासांनी समागम केला तेव्हा व्यासांचे तेज सहन न झाल्याकारणाने तिने डोळे मिटून घेतले आणि तिला एक आंधळा पुत्र झाला. त्यामुळे सत्यवतीला खूप दुःख झाले. तिने व्यासांना अंबालिकेबरोबर संबंध प्रस्थापित करण्याची आज्ञा केली, परंतु व्यासांचे तेज सहन व्हावे म्हणून अंबालिकेने आपल्या सर्वांगाला चंदनाचा लेप लावला होता, म्हणून तिला एक पांढरा फटफटीत मुलगा जन्माला आला. 1 वर्ष झाल्यानंतर सत्यवतीने पुन्हा अंबालिकेला व्यासांपासून पुत्र उत्पन्न करण्यास सांगितले, पण पूर्वीचा अनुभव स्मरणात असल्यामुळे तिने ऐनवेळी शयनगृहात आपल्या एका दासीला पाठविले आणि त्या दासीच्या पोटी विदुर नावाचा पुत्र जन्माला आला. अशा तऱ्हेने व्यासांनी धृतराष्ट्रासह 3 पुत्र वंशरक्षणासाठी निर्माण केले. एवढे बोलून महामुनी सूत थांबले. श्री देवी भागवत पुराण स्कंद 1 संपूर्ण.